रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, जंगलाचा राजा हा सिंह असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. असाच एकदा एका जंगलाचा राजा असणारा सिंह आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर त्याला वाटलं की आता माझं काही खरं नाही. मित्रांनो, त्या जंगलामध्ये दुसरा सिंह नसल्या कारणाने त्या सिंहाने जंगलाचा कारभार एका माकडाकडे दिला. आता माकड जंगलाचा राजा झालं आणि एके दिवशी एक शेळी माकडाकडे तक्रार घेऊन आली. त्या शेळीने तिची सर्व तक्रार समस्या त्या माकडासमोर मांडली. माकडाने अगदी शांत चित्ताने तिची सर्व समस्या ऐकून घेतली आणि ऐकून घेतल्यानंतर ते माकड झाडावर चढलं. जवळपास 1 तास माकड या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत होतं आणि 1 तासाने परत ते माकड येऊन सिंहासनावर बसलं. शेळी बिचारी आपली उभा होती. शेळीने विचारलं, काय झालं माझ्या समस्येचं, समस्या सुटली का? त्यावर माकडाने उत्तर दिलं, समस्या सुटली नाही, पण मी प्रयत्नात कमी पडलो का? मित्रांनो, अशी अवस्था आहे ज्यांच्या हातात आपण राज्याची सूत्र दिलेली आहेत आणि सूत्र देणारे सिंह आहेत. मतदार राजा हा सिंह आहे याची जाणीव येथील मतदारांना नाही आणि ती जाणीव आपल्याला करून द्यायची आहे. आणि सत्तेत बसलेली ही सर्व माकडे आहेत, ती आपल्या समस्या कधीच सोडवणार नाहीत. आणि हे माझं मत नसून मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं मत आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, काल माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं भाषण हे सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावं इतकं प्रभावी भाषण होतं. मित्रांनो, देश आज एका विचित्र अवस्थेतून जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या देशाला दिशा देणारं ते भाषण होतं. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वागत केलं. त्याचबरोबर काही सूचना केल्या, काही कान टोचायचं सुद्धा काम केलं. वास्तविक मित्रांनो, काही रील स्टार आहेत ज्यांच्यामुळं मराठा आंदोलन थोडंफार बदनाम होत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहत असताल जिथं जिथं मनोज जरांगे पाटलांच्या सभा होतात त्या सभांना 5 तास, 6 तास, 8 तास, 10 तास उशीर होत आहे. संध्याकाळी 8ची सभा रात्री पहाटे 3 वाजता होत आहे. अशा वेळी बसलेल्या लोकांना करमणूक म्हणून कोणीतरी माईक घेतं, कोणीतरी भाषणं करतं आणि अशा भाषणामध्ये काही रील स्टार घुसतात, काही जातीवादी सुद्धा घुसतात. मित्रांनो, ही जातीवादी भूमिका असणारे माणसे ही प्रत्येक जातीत आहेत. मित्रांनो, काही जातीमध्ये ते जास्त असतील, काही जातीमध्ये कमी असतील, परंतु प्रत्येक जातीमध्ये अशी माणसं आहेत, हे मी पुराव्यासह आणि अनुभवासह बोलत आहे. परंतु अशा लोकांमुळं आंदोलन थोडंफार बदनाम होत आहे. परंतु मित्रांनो, अशा गोष्टी या होत राहत असतात आणि त्याला समर्पक उत्तर कसं द्यायचं ते माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडून शिकावं. त्याचबरोबर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतात, जे छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांच्यावर जाहीरपणे रोखठोक भूमिका घेतली. मित्रांनो, हे 2-4 लोक आहेत, ते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी किंवा त्यातील काही जण म्हणजे माननीय छगन भुजबळांसारखे हे ईडी माईच्या आदेशावरून हे काम करत आहेत. आणि यामागं सरकारचा सुद्धा हात आहे. सरकारला मराठा ओबीसी वाद लावून राज्यामध्ये तसं वातावरण निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. मित्रांनो, राज्यामध्ये एकूण वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि काँग्रेसला थोडं पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि अशामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट, भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांच्यावर लोकांची नाराजी होती. आणि मग या लोकांमध्ये भेद कसा निर्माण करायचा यासाठी या लोकांना हे आयतं कोलीत मिळालं. मित्रांनो, आता या मराठा आंदोलनाचे नेमके राजकीय परिणाम काय होणार, सामाजिक परिणाम काय होणार याचा विचार तुर्तास तरी मराठा समाज करत नाही किंवा करणार नाही आणि तो करू सुद्धा नये, ही माझी भूमिका आहे. कारण माननीय मनोज जरांगे पाटलांची भूमिका ही रास्त आहे आणि ती भूमिका संविधानाला धरून आहे. त्या भूमिकेचं माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वागत केलेलं आहे आणि त्यामध्ये काही खटकणाऱ्या गोष्टींबाबत त्यांनी कान सुद्धा टोचलेले आहेत, काही सूचनाही केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनांचं पालन करू असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, असले छपरी रील स्टार म्हणजे समाज नव्हे. असले फालतू फडतूस रील स्टार हे सर्व समाजात आहेत आणि त्या रील स्टारची भूमिका म्हणजे समाजाची भूमिका नसते.
आणि 100तून 1-2 जणांना जे वाटतं मी मराठा आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांची बाजू घेत आहे, असं नाही, असं समजू नका. मी मनोज जरांगे पाटलांना पारखून घेऊनच बोलत आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे एक सर्वसामान्य शेतकरी वर्गातील आहेत. त्यांचा पुरोगामी किंवा प्रतिगामी चळवळीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांची विचारांची बैठक थोडी कच्ची असेल किंवा विचारांची बैठक त्यांच्याकडे नाही. विचारांची म्हणजे पुरोगामी विचारांची, परंतु जे मानवतावादी विचार आहेत, जे सर्वसमावेशक शेतकरी माणसाचे जे विचार असतात, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे, ते विचार निश्चितच मनोज जरांगे पाटलांकडे आहेत. मित्रांनो, मला मराठा म्हणूनच जर बाजू घ्यायची असती तर मराठा तर एकनाथ शिंदे सुद्धा आहेत. मराठा समन्वयक म्हणून काम करणारे केरे पाटलांसारखे काही लोक सुद्धा आहेत. त्या लोकांच्या विरोधात मी ठामपणे भूमिका का घेतली? मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे एक सर्वसामान्य व्यक्ती आहेत. हिंदू असेल, मुस्लिम असेल, कोणत्याही जातीतला असेल, ओबीसी असेल, उच्चवर्णीय असेल, एससी असेल, एसटी असेल, सर्व जाती धर्माविषयी समान भाव ठेवणारे एक सर्वसामान्य व्यक्ती आहेत. 1-2 दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकरांची बाईट ऐकली. त्यामध्ये ते म्हणत होते की मनोज जरांगे पाटील बाबासाहेबांचं नाव घेत नाहीत. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील बाबासाहेबांचं नाव घेतात. मनोज जरांगे पाटलांनी वेळोवेळी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे. मित्रांनो, मागच्या 40 वर्षामध्ये मराठा सेवा संघाच्या कार्यामुळे मराठा समाजाने बाबासाहेबांना अगदी मनापासून स्वीकारलेलं आहे. स्वीकारलं म्हणजे जितकी भावना त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आहे, जितकी भावना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांविषयी आहे, तितकीच भावना, तितकंच प्रेम बाबासाहेबांविषयी सुद्धा आहे. परंतु अजूनही एक असा वर्ग आहे, तिथपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचलेले नाहीत. आणि एक लहानपणापासून जे गावाचं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये मनोज जरांगे पाटील वाढल्यामुळं, जरी त्यांनी आरक्षण चळवळीत काम केलेलं असलं तरी पुरोगामी चळवळीचा त्यांना फार मोठा वारसा नाही. त्यामुळे ते नाव सहज त्यांच्या तोंडातून निघत नाही, जसं मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या किंवा इतर लोकांच्या तोंडातून निघतं. आणि त्यामुळं ऐकणाऱ्यांना असं वाटतं की असं कसं काय. परंतु याचा अर्थ असा नका काढू की त्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांविषयी प्रेम नाही. मित्रांनो, तुमच्या माहितीस्तव सांगतो, मनोज जरांगे पाटील हे आमच्या गावापासून फार अंतरावर नाहीत. त्यांचा आणि आमचा अगदी जवळून संबंध आहे. एक 50 ते 100 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव आहे. त्यांचं मूळ गाव तर आमच्या गावापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील, त्यांची भूमिका, त्यांचा वारसा, त्यांचं कार्य, त्यांचं मन हे सर्व मला माहीत आहे. अगदी स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाचा माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि मनोज जरांगे पाटलांची भूमिका जर निर्मळ नसती तर राजरत्न आंबेडकर असतील किंवा प्रकाश आंबेडकर साहेब असतील, यांनी त्यांना पाठिंबा दिला नसता. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना प्रकाश आंबेडकर साहेबांचा स्वभाव माहीत आहे. समोरचा व्यक्ती जर त्यांना खटकत असेल, चुकीचा वाटत असेल, तर मग समोरचा माणूस तो कोणीही असो, मग तो कितीही उंचीचा असो, त्याला ते सोडत नाहीत. यावरूनच त्यांची भूमिका लक्षात घ्या. मित्रांनो, ज्या गोपीचंद पडळकरांनी बिरोबाची खोटी शपथ घेतली, जाहीरपणे खोटी शपथ घेऊन मोडणारे म्हणजे जबानीला पक्का नसणारे गोपीचंद पडळकर यांच्यावर विश्वास ठेवू नका. माणसाने बोलल्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजे मुंह में राम और बगल में छुरी असं काम गोपीचंद पडळकरांचं आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला काही उदाहरणं दिली असती आसाराम बापूची वगैरे, परंतु काही जणांना राग येईल. असं काम या राजकारणी लोकांचं आहे. मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा की या गोपीचंद पडळकरांनी फुले शाहू आंबेडकरांचा विचार जीवनामध्ये किती आचरणात आणला. म्हणजे हे स्वतः मनुवादी व्यवस्थेचे वाहक आहेत. आणि जे लोक मनुवादी व्यवस्थेचे स्वतः वाहक आहेत त्या लोकांनी दुसऱ्यांना बाबासाहेब शिकवावेत, म्हणजे किती मोठी विसंगती आहे. मित्रांनो, नाव तर मोहन भागवत सुद्धा घेतात, नाव तर नरेंद्र मोदी सुद्धा घेतात, परंतु काम काय तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मित्रांनो, शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेणं ही यांची मजबुरी आहे. यांना घ्यावंच लागेल. परंतु त्यांच्या विचारांचा वारसा ते कधीच चालवणार नाहीत. उलट
त्यांचा विचार संपवण्यासाठी ही मंडळी काम करत आहेत. आणि अशामध्ये छगन भुजबळांचा नंबर लागतो, अशामध्ये प्रकाश शेंडगेंचा नंबर लागतो आणि याची जाण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना आहे. मित्रांनो, महात्मा फुलेंचा समतावादी सत्यशोधक वारसा चालवण्यासाठी छगन भुजबळांनी काय केलं? या छगन भुजबळाच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी हे मनुवादी व्यवस्थेचे वाहक आहेत. मित्रांनो, प्रत्येक जातीमध्ये काही 10-5%, 4-2 लोक जर फुले शाहू आंबेडकरवादी विचारावर चालणारे आहेत, पण बाकीचे 90% मग ते मराठा समाज असेल, माझा स्वतःचा मराठा समाज असेल, हे सर्वजण मनुवादी व्यवस्थेचे आज वाहक आहेत. आणि अशा व्यवस्थेमध्ये जे 5-10% लोक चांगले आहेत, या सर्व लोकांनी एकत्र येऊन समाजाला, देशाला दिशा देण्याचं काम करायचं आहे. आणि मराठा समाजामध्ये ते दिशा देण्याचं काम त्यांच्या पद्धतीने थोडंफार का होईना मनोज जरांगे पाटील करत आहेत, हे लक्षात घ्या. मित्रांनो, प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात त्याप्रमाणे ओबीसींचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं करता येणं शक्य आहे. आणि ते हरिभाऊ राठोड सुद्धा म्हणत आहेत. जवळपास सर्व ओबीसी तयार आहेत, पण या 4-2 जणांची भूमिका वेगळी यामुळे आहे, यांचा यामध्ये काही राजकीय फायदा आहे आणि काही जणांमागं ईडीमाई लागलेली आहे. मित्रांनो, कालच्या माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या भूमिकेचं एकदम 100% स्वागत आहे. सर्वांनी त्यांना अशीच साथ द्या, खंबीर साथ द्या. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.